जोर से, वो आह की आवाज है आती हर रोर से। मैं तो चलूं इस कदर कि मच जाए रे गदर, होश वाले भी मदहोश आए रे नजर। मेरे होठों को सीने से यार चिपका ले। बहादुर, गाड़ी रोको। क्या हुआ मैडम जी? अरे वो औरत हमसे लिफ्ट मांग रही है। कौन सी औरत? मैंने तो नहीं देखी। कमाल है, वो लाल साडी वाली औरत तुझे दिखी नहीं? नाही तो. आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय, नको ती लफडी का गळ्यात घालून घेतेस? अगं केली असती बिचारीला मदत तर काय बिघडलं असतं? बिचारी कुठच्या संकटात पडली असेल कुणाच ठाऊक. चला आपल्या भेंड्या परत सुरू करूया. काय अक्षर आलं होतं? र र वरून गाणं म्हण बरं. र बोल ग. रुक जाना ओ जाना हमसे दो बातें करके चली जाना, ये मौसम है दीवाना. रुक रुक रुक. क चायला हा बहादूर पण ना लय भारी गाणं म्हणतो. हा क क ए सायली क वरून गाणं म्हण ना. अगं आठवते ना मी, थांब ना. ए मानसी, तू अजूनही त्या बाईचाच विचार करतेस वाटतं. चल गाणं म्हण कावरून. काजळ रातीन ओढून नेला सई साजन माझा, जीव येते भरून भिजते पापणी, कधी रे येशील राजा माझा. माणसे, ए मानसी, हे कसलं गाणं आठवलं ग तुला? हे गाणं जर ऐकलं ना तरी माझ्या अंगावर काटा येतो. बघू बघू, मला पण बघायचं अंगावर कुठे काटा आला तरी. तो माणूस तिकडे चंद्रावर गेलाय आणि आपण अजूनही इथे भूत भूत खेळत बसलोय डरपक कुठल्या. हे सायली, मला पण भीती वाटते ग. ती मगाचीच बाई कदाचित. तरी मी म्हणत होते आज नको निघूया म्हणून. आज अमावस्या आहे ना. ए गप ग, उगाच काहीतरी बोलू नकोस. बहादूर, गाडी जल्दी चलाव. जी मैडम जी. सायली, अजून किती लांब आहे ग रिसॉर्ट? 1 तास तरी लागेल. बहादुर, अरे वो सामने औरत दिख रही है, गाड़ी रोको वरना गाड़ी के नीचे आ जाएगी. कहाँ है औरत? मुझे तो नहीं दिख रही. अरे कुठे गेली? आत्ताच तर इथे उभी होती गाडीच्या समोर. तीच ती मगाची लिफ्ट मागणारी, लाल साडी नेसलेली, चांगलं रूप आहे, एवढं कुंकू लावलं होतं. हे मानसी, तू पण हाईट करतेस ग. तीच बाई परत कशी येईल? धावत धावत गाडीच्या पुढे गेली की काय? त्यांना सगळं शक्य आहे. मानसी, तुला भास तर होत नाहीये ना? कारण इथे तर कोणीच दिसत नाहीये. आईला या मानसीच्या रामसरची पिक्चर बघून पार कामातून गेली आहे ही. आपण खाली उतरून बघूया का एकदा? पुणे खाली वगैरे उतरायचं नाहीये. बहादूर गाडी स्टार्ट करो. स्टार्ट नहीं हो रहा है. आता या गाडीला काय धाड भरली? देखता हूँ. ओ मैडम जी, इंजन का प्रॉब्लम है, मैकेनिक को बुलाना पड़ेगा. लागली वाट. आता या आडगावात मेकॅनिक कुठून मिळणार? पण आता काय करायचं? आता संपूर्ण रात्र अशीच काढावी लागणार की काय? चला आजूबाजूला काही आजच्या रात्रीचं काही भेटतंय का बघूया. हो. चला उतरा गाडीतून. बहादुर, तुम आसपास में कोई मैकेनिक मिलता है क्या देखो, और काम होने के बाद मुझे फोन करना, समझे? जी मैडम. चला. श्वेता, नम्रता, चला आजची आपली राहण्याची सोय तर झाली. आपण इथे राहायचं?
काय वाईट आहे? मस्त जुनाट हवेली आहे. मला तर अशा जुनाट हवेल्या सॉलिड आवडतात. अगं पण आत राहणारे कोण? काय भरोसा त्यांचा? कोणी का असं ना, आपण एवढ्या 7 जणी आहोत, घाबरतं कशाला? चला. हो, हम साथ साथ है. माफ करा, एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. आमची गाडी इथे जवळच बंद पडली आहे. मी मेकॅनिक नाही. नाही नाही, तसं नाही. आम्हाला आजची रात्री इथे काढायची होती. प्लीज दादा, नाही नका म्हणू. आम्ही आजचीच रात्र थांबणार, उद्या सकाळी निघून जाऊ. उद्याची सकाळ नशिबी आहे तुमच्या. काय? चला. हा दिवाणखाना आणि याच्या बाजूला 2 खोल्या आहेत. तुम्ही सर्वांनी आजची रात्र इथेच काढायची. इथे अजून कोण कोण राहतं? तुम्हाला काय करायचंय? जास्त प्रश्न विचारू नका. आणखी एक, इथल्या कोणत्याही वस्तूला अजिबात हात लावायचा नाही. माझ्या मालकिनीला नाही आवडत. मालकीन? होय, मालकीन. या वाड्याची मालकीन. या फोटोमध्ये दिसते, हीच आहे ती वाड्याची मालकीन. सायली, श्वेता, अगं ही तीच बाई आहे. कोण बाई? अगं आपल्याला रस्त्यात लिफ्ट मागत होती, लाल साडी नेसलेली, चांगलं रुपये एवढं कुंकू लावलं. हो, नक्की तीच. झालं परत हिचं सुरू. अगं मी खरं बोलतीये. ए मानसी, बस करा आता तुझी नाटकं. मानसी, ये इकडे खाली बस आली तू. अगं मला असं वाटतं हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. स्वभावाने फार कडक होत्या का हो तुमच्या बाईसाहेब? लय कडक. त्यांच्या कोणत्या बी खाजगी वस्तूला हात लावलेला त्यांना अजिबात खपत नसत. माझ्या हातून जरा बी काही चूक घडली की बाईसाहेब चापकानं पाठ सोडून काढायच्या. आता कुठे असतात या? 2 वर्षामाग खून झाला त्यांचा. त्यांच्या नवऱ्यानंच मारलं त्यांना. पण का? बाईसाहेबांचा असा विचित्र स्वभाव. या स्वभावापायी बाईसाहेबांचं आणि मालकाचं पटायचं नाही. मैं कोणी परका आहे का? नवराच आहे ना तुझा? अरे नवरा, चल भाग, शेंदार गुटलं. चको. अरे आवाज खाली करायचा, आवाज नाही वाजवायचा माझ्यावर, तुला सांगून ठेवते. जे मिळेल ते खायचं आणि गप गुमानच्या कोपऱ्यात पडून राहायचं. चालेल. आणि बाईसाहेबांना असा पाणउतारा केल्यानं प्रतापराव लय भडकलं होतं. आणि एका अमावस्येच्या रात्री बापरे, भयानकच आहे सगळे. ए सायली, आपण इकडून निघूया का ग? मला तर जाम भीती वाटतेय. ए, ज्यांना जायचं असेल ते जाऊ शकता. आपण तर बाबा इथेच थांबा. खूप थकल्यासारखं झालं. मी जरा वॉशरूम मध्ये जाऊ. वॉशरूम कुठे आहे?
कोणी नाही आहे आत. ही मानसी पण ना स्वतः तर डरपोक आहेच, पण खाली फुकट दुसऱ्यांना पण घाबरवते. मला तर बाबा झोपायला लागली आहे. मी चालली आहे झोपायला. तुम्ही लोक बसा भूत भूत खेळत. अगं मानसी, तू जरा वेळ झोप शांतपणे. झोपलीस की बरं वाटेल तुला. या लोकांना काय भुका बिका नाही लागत का? मला तर बाबा खाल्ल्याशिवाय झोपच येत नाही. ही गायत्री कुठे राहिली? झोपायला येते म्हणाली आणि आली कशी नाही? गायत्री, ए गायत्री, गायत्री, अगं कुठं आहेस? अगं दीप्ती, आता काय झालं? दीप्ती, गायत्री कुठे आहे? अगं तिलाच तर शोधायला आले होते मी. चला बघूया. तुम्ही जा, मला भीती वाटते, मी नाही येत. गायत्री, 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 काय झालं? गायत्री, सायली, काय झालं आपल्या गायत्रीला? गायत्री, इथे तर रेंजच मिळत नाही.
मला वाटतंय आपण पोलिसांना कळवायला हवं. हो, पण फोनच लागत नाहीये. हो ग, रेंजच नाही मिळत इथे. पण काहीतरी करायला हवं. अरे आता मानसी इथेच होती ना, कुठे गेली ती? ही दीप्ती म्हणत होती ना, तेच बरोबर आहे. आपण अमावस्याला पिकनिक काढायलाच नको होती. पुढच्या वेळेला पंचांग बघूनच पिकनिक काढूया. हिला ना बघेल तेव्हा वंक सुचत असते. तूच आहे जबाबदार गायत्रीच्या मृत्यूला. ए विने, देवाने थोबाड दिलाय म्हणून काय पण बडबड करू नकोस हा. सांगून ठेवते तुला मी. काय चाललंय तुमचं? ही काय भांडण्याची वेळ आहे का? आणि मानसी दीप्ती कुठे गेलेत? मानसी, दीप्ती, श्वेता, अगं दीप्ती पण बहुतेक. मानसी, मानसी, मानसी. हिला काय झालं? हिचा एक खून झालाय. काय? तू तर इथेच होतीस ना? मी इथे होते, पण मी तर तिथे बाहेर तुमच्यासोबत होते ना. नाही, तू तर इथे जमिनीवर बेशुद्ध पडली होतीस. मला तर काहीच नाही आठवत आहे. श्वेता, सायली, इथे नक्कीच काहीतरी भयंकर घडतंय हा. मला ना त्या नौकर रघुचाच संशय येतोय. हो ना, मगापासून तो सुद्धा दिसत नाहीये. मला वाटतं इथे जास्त वेळ थांबण्यात आपला शहाणपणा नाहीये. नाहीतर आपल्याला सुद्धा याच मार्गे जावं लागेल. पण जाणार कसं? त्या बहादूरचा पण अजून कुठे पत्ता आहे? मला वाटतं आपण जाण्याआधी पोलिसांना कळवायला हवं. हो, पण कळवणार कसं? एक फोन लागेल तर शपथ. हा, मी एक काम करते, मी बाहेर जाऊन बघते मोबाईलला रेंज मिळते का. हिला काय झालं? कुठे चाललीयस? बघून येते सायली कुठे चालली होते. नशीब लागलाय. हॅलो, हॅलो, हा पोलीस. हा, मी इथं खंडाळ्यातून बोलते. हॅलो, शकुंतला फार्म हाऊस. हो हो, तिथूनच. श्वेता, नम्रता, गमली सायली. मानसी, सायलीला काय झालं? तिची डेड बॉडी पडली आहे वरांड्यात. डेड बॉडी? हो, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. मी बघून येते. थांब श्वेता, जाऊ नकोस बाहेर. कोणी बाहेर जाऊ नका. मलाही तसंच वाटतंय. पहाट उजाडेपर्यंत कोणी बाहेर जाऊ नये. ही रात्र संपायची वाट लावूया. मला आता पूर्ण खात्री झाली आहे. या सगळ्या मागे तो नोकर रघुच आहे. रघु नाही, ती
तिचं काम आहे ह्या वाड्याची मालकी ह्या चांदणीनेच आपल्या सर्व मैत्रिणींचा खून केलाय तिचा निकालच लावतो मी या वाड्यात जवानी फुलू द्यायची नाही मला तहान लागलीये मला तहान लागलीये कर्ण रक्ताची चला निघा लवकर इथून. मानसी चल लवकर. रघु तू पण चल आमच्या बरोबर मी नाही येऊ शकत. अगं हे आमचं जग आहे.